तर नमस्कार मित्रांनो, कशी आहात? नक्कीच तुम्ही खूप छान असाल. तर मी तुमचा सचिन वैद्य आपला मराठी यूट्यूब चॅनल अलिबाग कसा चॅनलमध्ये स्वागत करतो. तर मित्रांनो, खूप दिवसानंतर आज पार्टीचा वेळ लागलेला आहे आणि आजची पार्टी काहीतरी स्पेशल असेल. आणि आजच्या पार्टीमध्ये आपल्यासोबत सिद्ध्या आहे, अजून प्रसाद पण आहे आणि दिवेश येणार आहे. तर आजचा मेनू काय आपला नक्की? तर तुम्हाला दाखवतो आजचा मेनू काय असेल नक्की. मित्रांनो, आजचा मेनू तुम्ही बघू शकता. आज आपल्याकडे आहे ना मातीचं भांडं आहे, यामध्ये आपण मटण बनवणार आहोत. आणि हा काहीतरी नवीन एक पद्धत आहे आपली. आणि ही म्हणजे जुन्या काळामध्ये अशाचमध्ये पद्धतीमध्ये जेवण बनवलं जातं आणि त्याला एक विशिष्ट चव अशी येते. तर आपण आजचा जो मेनू बनेल तो तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे मी. तर आजची व्हिडिओ एकदम भारी बनेल आणि काहीतरी नवीन तुम्हाला मेनू बघायला भेटेल. तर मग चला, आणि व्हिडिओ आवडली नक्की लाईक आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आत्ताच जाऊन बेल आयकॉनवर क्लिक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तेपर्यंत चला जाऊया. तर मित्रांनो, आता आपण आपली रेसिपी चालू करणार आहोत. तर बघू शकता, आपण कांदा कापलेला आहे, बटाटा, नंतर इथे कोथिंबीर बारीक कापलेली आहे, नंतर हे आलं कापलेलं आहे आणि हे आपलं मटण आहे ते आपण टाकणार आहोत आज बनवायला. आणि हळद पावडर, नंतर एव्हरेस्ट मसाला आणि हा खडा मसाला आहे. तर मित्रांनो, आपली सगळं आपल्याला सामान लागणार आहे. आपलं मडकं आहे, या मडक्यामध्ये आपण आज आपली रेसिपी करणार आहोत. आणि रेसिपीचं नाव का आपल्या सध्या? तर रेसिपीचं नाव आहे आपलं काय नाव आहे? मटका मटन. तर आपली फर्स्ट टाइम रेसिपी आहे ना? फर्स्ट टाइम. तर आपली फर्स्ट टाइम रेसिपी आहे. तर कशी बनेल आपली आज? आज आता बघूया, फर्स्ट टाइम ट्राय करतो मातीच्या भांड्यामध्ये, मटक्यामध्ये. म्हणजे मटकं नाहीच आहे आता, मातीचं पसरट त्याच्यामध्ये आपण करणार आहोत. तर बघूया आता कशी होती ती आपली. आणि चविष्ट होईल ती बात. चविष्ट मला 100%, कारण मातीच्या भांड्यात आहे ती, त्यामुळे 100% चविष्ट होणार आहे. आणि आज आमची पार्टी आहे, छोटीशी मटन मटका पार्टी. आणि तुझं काय बोलवता? बोल. जे पार्टीला आले ते मुकले आज. अच्छा, म्हणजे जे आज पार्टीला आलेच नाही ते आज पार्टीपासून मुकलेले आहेत. तर आता पुढे आपली जी रेसिपी असेल ती तुम्हाला दाखवणार आहोत. आणि हे आपलं मडकं आपलं वाट बघते रेसिपीसाठी. तर मग चला, हे बघू शकता प्रसाद आलं टेचतोय. आलं एकदम बारीक बारीक टेचून घ्यायचं आपल्याला, म्हणजे आपला हा फ्लेवर एकदम भारी मटणाला. तर पहिले आपण जो कांदा आहे ना तो पूर्णपणे आपण बारीक करून घेऊया हाताने. त्यानंतर आपण जो आलं बारीक केलेलं आहे ना ते पण त्यामध्ये टाकून आपण पूर्णपणे मिक्स करून घेऊया. आणि त्यानंतर लसूण जो आपण बारीक केलेला ठेचून तो पण त्यामध्ये आपण मिक्स करूया. आता आपण व्यवस्थितपणे पूर्णपणे मिक्स करून घेऊया. त्यानंतर जी आपण बारीक कोथिंबीर केली ती कोथिंबीर आपण टाकून मस्तपैकी मिक्स करून घेतलं आपण पूर्ण आपलं मिश्रण. आपलं हळद आहे ना ती आपण टाकलेली आहे. आता आपला जो महत्त्वाचा मेनू आहे बोकडाचं मटण ते आपण टाकलेलं आहे आपल्या मिश्रणामध्ये. काय भारी वाटते बघा, एक नंबर गावरान मटण. ही आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया. पूर्णपणे हे मिक्स करून घेऊया. त्याआधी आपण त्यामध्ये आपला हा घरगुती मसाला आहे जो दिवेशने आणलेला आहे घरून, तो आपण टाकूया. म्हणजे त्याला अतिशय सुंदर असा वास येईल आणि एक चविष्ट असा फ्लेवर येईल. तर बघा, पूर्णपणे आपण आता तसा मिक्स करतोय मिश्रण, जेणेकरून प्रत्येक मटणाचा तुकडा आहे त्याला हे संपूर्ण मिश्रण लागलं पाहिजे. हा आपला हेतू आहे. आता हे आपलं जे मटकामधलं मटण आहे ते अतिशय सुंदर असं झालं पाहिजे. या हेतूने आपण आज प्रयत्न करतोय, जेणेकरून तुम्ही पण कुठे जाल, तुम्ही पण पार्टी कराल तर तुम्ही हा आयटम केला पाहिजे खाण्यासाठी. तर मग चला बघा, आता हे पूर्णपणे मिश्रण झालेलं आहे, अतिशय सुंदर आणि तोंडाला पाणी सुटलेलं आहे. मटन मसाला आहे तो पण आपण आज टाकून घेऊया, म्हणजे मटन मसाल्याचा फ्लेवर पण त्याला येईल. आणि आपण हे थोडं तेल आहे जेमिनीचं, ते आपण तेल मटणात पण टाकून देऊ मिश्रणामध्ये, जेणेकरून त्याला पाणी सुटेल आणि ग्रेव्ही ही एकदम अशी उठून दिसते बघा. काय कलर सुटलेला आहे ग्रेव्हीला.
आणि ज्याने ही रेसिपी पहिल्यांदा बघितली असेल त्यांनी प्लीज कमेंटमध्ये जाऊन सांगा मला की पहिल्यांदा रेसिपी बघितलेली आहे. तर काहीतरी नवीन दाखवायचा मला प्रयत्न केलेला आहे आणि नक्की तुम्हाला पण आवडेल. तर मग आणि तुम्ही पण घरी जाऊन प्रयत्न करा. बघू शकता एकदम भारी वाटते. बघूनच तोंडाला पाणी सुटलं आहे. थोडा वरची कोथिंबीरचा फ्लेवर टाक अजून भारी वाटते. आता हे आम्ही चूल रेडी करतोय जेवण बनवण्यासाठी. आता आपण तेल टाकून आहे ना त्यामध्ये खडा मसाला टाकायचा आहे आणि खडा मसाला आपण गरम करून घेऊया. त्याने आपल्याला सुगंध असा वास आलेला आहे बघू शकता. बाहेरून कुक मागवला आहे. हे गव्हाचं पीठ आहे ना ते आपण लावलेलं आहे आणि साईडनी पूर्णपणे आपण झाकण पॅक करून घेऊया. म्हणजे जे आतमधला फ्लेवर असेल ना तो आतमध्ये म्हणजे आतमधल्या त्या मटणाला फ्लेवर येईल. आता आपण जे पॅक केलेलं आपलं जे मडकं आहे ते आपण आता परत आगीवर ठेवून देऊया. आणि आता आपण हे शिजायची वाढ बघूया की आपलं जे मडकं आहे ना शिजायची वाढ बघूया कधी शिजते म्हणून. आता आम्ही उतरवतोय म्हणजे मटणाचं आपली हंडी आहे ना उतरवतोय बाहेर. जे पीठ चिटकवलं आहे ना ते आता पीठ काढून घेऊया कालत्याने. गावरान मटण. आता आपलं हे मटण आहे जे शिजलेलं आहे ते बघू शकता. तर मग मित्रांनो तुम्हाला आजचा मेनू कसा वाटला मटकामधील हंडी मटण. तर आज काहीतरी आपण नवीन बनवला आणि तुम्ही पण घरी आपापला ट्राय करा आणि खूप मस्त झाला मेनू. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आत्ताच जाऊन बेल आयकॉनवर क्लिक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर मग चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तेपर्यंत चला बाय बाय.